कल्याणमध्ये मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या माजोर्ड्या गोकुळ झाला अटक। मनसैनिकांनी सोपवलं पोलिसांच्या ताब्यात। तरुणीच्या पाठिंब्यासाठी मनसेसह महाराष्ट्र एकीकरण समिती मैदानात। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या अडचणी वाढणार। सावली बार प्रकरणी अनिल परब मुख्यमंत्र्यांना कागदपत्र सोपवणार, तर अंजली दमानियाही कदमांविरोधात मैदानामध्ये। सरकार भिकारी वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता। विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी, तर फडणवीसांनीही टोचले का? मनसे उघड करणार मुंबई महानगरपालिकेतील एक मोठा घोटाळा। संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता दादर इथल्या मनसे शाखेमध्ये होणार पत्रकार परिषद। सीएसएमटी ते कसरा दरम्यानच्या लोकलवर दरड कोसळली। दुर्घटनेमध्ये 2 प्रवासी जखमी। कोकणात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार, तर मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। जालन्याच्या भोकरदनमधील आदिवासी निवासी वसतिगृहात 7 वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या। वसतिगृहात राहणाऱ्या 2 मित्रांनीच किरकोळ कारणावरून दोरीनं गळा आवळला। मँचेस्टरमध्ये आज भारत आणि इंग्लंड दरम्यान 4था कसोटी सामना। मालिकेत कमबॅक करण्याचं युवा ब्रिगेड समोर आव्हान, तर दुखापतीमुळे संघ निवडीचाही पेच।